ही शाळा अतिशय व्यवस्थित चालू असताना त्या ठिकाणी वाबळेवाडीच्या शेजारी आदरणीय बापूंची त्या ठिकाणी खाजगी प्रायव्हेट शाळा होती आणि ती शाळा बंद पडली आणि म्हणून वाबळेवाडीवरती त्यांनी त्यांचे काही खाजगी कॉन्ट्रॅक्टर पाठवून चुकीच्या तक्रारी केल्या, परंतु एकही लेखी तक्रार पंचायत समितीला बापूंनी केली नाही। परंतु अधिकाऱ्यांना तक्रारी करायला लावल्या, अधिकारी दबावामध्ये आले आणि वाबळेवाडीवरती चुकीची कार्यवाही झाली। परंतु सत्य ते सत्य असतं। बापूंनी त्यांचे कॉन्ट्रॅक्टर लावले, त्यांचे कार्यकर्ते लावले, आमच्या वाडीतली माणसं फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु एकही माणूस बापूंच्या बाजूने गेला नाही। सर्व वाबळेवाडीकर हायकोर्टामध्ये गेले, परंतु एकजुटीने बापूंच्या विरोधात लढले। बापूंना त्या ठिकाणी आम्ही धडा शिकवला। जर एक वाबळेवाडीच्या नादी लागलात, शिक्षण व्यवस्था जर उद्ध्वस्त करण्याचा आपण प्रयत्न केला तर याद राखा। आणि आता ज्या टायमाला आम्हाला वाबळेवाडीकरांना त्रास दिला, आमच्या लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, आता लोक तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत, एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगतो। म्हणून वाबळेवाडी सारखं जे पवित्र काम, जे पवित्र ज्ञान यज्ञ चालू होता, त्याच्यामध्ये पाणी ओतण्याचं काम हे अशोक बापूंनी केलं, याची पत्न मात्र त्यांना भोगायला लागल्याशिवाय राहणार नाहीत, कारण हा वाबळेवाडींचा मनापासून दिलेला शाप आहे। त्याच्यामुळे बापू तुम्ही याद राखा, तुमच्या डोळ्यातले अश्रू पाहिल्याशिवाय आता थांबणार नाही। म्हणून येत्या 20 तारखेला माऊली आबांना आपण सर्वांनी मदत करायची, त्या ठिकाणी माऊली आबांना आपण बहुमताने निवडून द्यायचंय आणि आपल्याला या मगरूर आमदाराचा माज मोडल्याशिवाय थांबायचं नाही, एवढा इथून जाताना आपण सगळ्यांनी निश्चय करायचा आहे। एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। मला वेळ फार कमी दिलेला आहे, मला वाबळेवाडी सांगण्यासाठी खूप वेळ लागतो, परंतु या ठिकाणी वेळ फार कमी आहे। धन्यवाद।